मित्रांनो, आपल्या इथं शिक्षकाला देवता मानलं जातं. खास करून जर महिला शिक्षक असेल, तर तिला मातेसमान मानलं जातं. पण आपल्या समाजामध्ये कलियुग चालू आहे ना, या कलियुगामध्ये माता नाही ना काय नाही. आता विषय असा झाला आहे की एखादं पोरगं 9वी-10वीला असेल आणि त्या शाळेमध्ये एखादी नवीन जॉईन झालेली महिला महिला शिक्षक असेल आणि ती थोडीफार जरी दिसायला सुंदर असली, तर ते 8वी-9वीतलं पोरगंसुद्धा तिच्यासोबत संबंध करायचे स्वप्न बघू लागतं. तर आजची घटना अशीच आहे. एक 10वीमध्ये शिकत असलेला पोरगा त्याच शाळेमध्ये शिकवत असलेल्या महिला शिक्षिकेसोबत संबंध बनवत होता. याचे वाईट परिणाम झाले. ते काय झालं नेमकं ते तुम्हाला मी सांगतोच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2022 पासून होते. 2022मध्ये अनुश्री नावाची महिला शिक्षक डी.एड. पूर्ण झालं होतं, ट्रेनिंग घेतली होती. आता तिला एखाद्या चांगल्या कॉलेजचे शोध होता. एक चांगली पगार असावी, शिक्षक वगैरे तिथले चांगले असावे, कॉलेजचं नाव पण चांगलं असावं. अशातच तिने एका कॉलेजमध्ये जॉईनिंग केली. त्या कॉलेजमध्ये मोठं कॉलेज बरं का, नामवंत कॉलेज. ज्या वेळेला अनुश्री त्या ठिकाणी जॉईन झाली, त्यावेळेला पहिल्यापासूनच त्या शाळेमध्ये महिला शिक्षक भरपूर होत्या, पण वयस्कर महिला शिक्षक. आता त्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये पण त्या ठिकाणी पुरुष टीचर जे होते ते भरपूर प्रमाणात होते. आता नवीन महिला टीचर त्या ठिकाणी जॉईन झाली म्हटल्यानंतर प्रत्येकाची नजर तिच्यावरतीच. त्यांच्यामध्ये शर्यत लागल्याने झालं होतं की मी पटवतोय का तू पटवतोय, तू पटवतो का मी पटवतोय. आता या सगळ्या घटनेची कल्पना अनुश्रीला लागलीच होती. त्यामुळे अनुश्री आता स्टाफ रूममध्ये बसत नव्हती आणि कायम आता ती विद्यार्थ्यांमध्ये बसत असायची. जेवण विद्यार्थ्यांमध्ये करायची. शाळेमध्ये आलं की हजेरी लावायची तिच्या स्टाफ रूममध्ये आणि तिच्या क्लासरूममध्ये जाऊन बसायची. आता त्या शाळेतले काही बॅक बेंचर होते. 2-3 पोरं, रमेश, सुरेश आणि अमित नावाचं 3 पोरं एकाच बेंचवरती बसणारे टपोरी पोरं बरं का. त्याचे घरचं बॅकग्राऊंड पण असंच बेकार. त्यांना कधी त्यांच्या घरच्यांनी वळण लावलेलं नव्हतं. आता ही पोरं वयाच्या अगोदरच मोठी झालेली होती. कशामुळं? तर मोबाईलवरती अश्लील व्हिडिओ बघून. हे तिघं कॉलेजमध्ये राहण्यासाठी शेजारीच असायची. अभ्यासाच्या नावाखाली एकाच्या रूममध्ये जाऊन अश्लील व्हिडिओ बघत बसायची आणि त्यांच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या पोरींना इमॅजिन करून त्यांचं ते हस्तुमेतून वगैरे चालायचं. लहान असल्यामुळे यांना अजून ते कृत्य करण्याचं साधन भेटलं नव्हतं. आता हे जी पोरं होती अमित, रमेश आणि सुरेश यांनी विचार केला होता की आपण काही पण करून ही घटना करायची, आपल्याला हे करायचंच आहे. त्यावेळेला एका ठिकाणी गेले होते, पण लहान असल्यामुळे कितीही पैसे दिले तरी आज जाऊ देईना. त्यावेळेला निराश होऊन माघारी आले. आता हे तिघंजण पण निराश झाले होते आणि म्हणायला लागले होते की आपल्याला काय भेटू शकत नाही. पण काहीच दिवसामध्ये त्यांच्या शाळेमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं अनुश्रीनं तिथं जॉईनिंग केली होती. आता अनुश्रीवरती यांची नजर पडली. जशी शिक्षक नजर ठेवायची तसं आता हे तिघं पण नजर ठेवून होते. या अनुश्रीला फक्त शिक्षकांबद्दल माहिती होतं. त्यामुळं ती तिच्या आठवीच्या क्लासमध्ये येऊन बसायची. तिला माहीत नव्हतं की तिच्याच क्लासमध्ये असे काही नराधम आहेत ती तिच्यावरती नजर ठेवून आहेत. लहान वाटतात पण त्यांची मानसिकता लहान मुलांएवढी नव्हती. आता दिवसामागं दिवस जात होते. आता हे तिघंजण बॅक बेंचर होते. त्यामुळे या अनुश्रीचं यांच्यावरती जास्त लक्ष. तिला असं वाटायचं की बॅक बेंचर जे असतात हुशार असतात, पण ते थोडं बिघडलेले असतात. त्यांना सुधारवण्याची आपल्याला गरज आहे. त्यामुळे ही अनुश्री त्या तिघांवरती खास लक्ष ठेवून होती. थोडा काही जरी त्यांनी राडा केला तरी त्यांना समजावायची, हात त्यांच्या अंगावरून फिरवायची. ती तर आपल्या एका मायेने हात फिरवायची, पण त्यांना वाटायचं की आपली सेटिंग झाली. अनुश्रीला आता ही शाळा चांगलीच आवडली होती. त्यामुळे तिचं काय सोडून जायचं मन वाटत नव्हतं. त्यामुळे तिची पगार वगैरे वाढली होती. तिने चांगल्या आनंदाने शिकवायला चालू केलं. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही शाळेला जायची. बाकीचा वेळ निवांत असायचा. घरी राहत होती. घरची बाकीची कामं करायला तिच्या घरी माणसं होती दुसरी. त्यामुळे ही बाकी निवांत वेळ असायची. हिने विचार केला की या वेळेची सदुपयोग करावा, आपण ट्युशन चालू करावं. असा विचार करून तिने ट्युशन चालू केलं. ती शिकवायला तर इंग्रजीला होती, पण तिला गणित वगैरे चांगलं जमत होतं. तिने गणितचं क्लास चालू केले होते. त्यामुळे काहीच दिवसामध्ये तिच्यापाशी भरपूर ॲडमिशन झाली होती ट्युशनला. आता हे अमित, रमेश आणि सुरेश हे तिघं पण त्यांच्या वडिलांना म्हणतात की प्लॅनिंग करून त्या तिघांनी प्लॅनिंग केली होती. त्यांच्या घरच्यांना म्हणतात की आम्हाला पण या अनुश्री मॅडमपाशी ट्युशन लावायचं आहे. त्यांच्या घरचे म्हटले की आधी आम्हाला चौकशी करावं लागेल कशी आहे मॅडम. चौकशी केली. चांगलं होतं ट्रॅक रेकॉर्ड. अनुश्रीचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं होतं. त्यामुळे या तिघांचं ॲडमिशन तिथं झालं. आता काही दिवसानंतर
हे त्या ठिकाणी रोज जायला लागल्यामुळे मॅडमचे फेवरेट बनलेले होते. काही जरी प्रश्न विचारला तर मॅडम त्यांना उत्तर द्यायची. 17 नोव्हेंबर 2025चा तो दिवस होता. त्या दिवशी या तिघांनी दिवसभर बसून व्हिडिओ बघितले होते. रविवारची सुट्टी, सायंकाळी 5 वाजता यांचं ट्युशन होतं. ते अनुश्री मॅडमच्या घरी गेले होते. त्यांच्यापाशी मोबाईल होते. मोबाईल आता प्रत्येकाच्या हातातच असतात ना. अनुश्री मॅडमच्या घरचे कोणीच नव्हतं आणि तिने बाकीच्या क्लासच्या पोरांना पाठवून दिले होते घरी त्यांचे लेक्चर वगैरे झाल्यानंतर. या तिघांच्या डोक्यामध्ये अशी काही गुंतागुंती झाली की त्यांनी त्या ठिकाणी अनुश्री मॅडमला एकटं बघून तिच्यावरती ते प्रसंग केलं जे की त्यांना करायला ना पाहिजे होतं. याचा व्हिडिओ बनवला आणि अनुश्री मॅडमला धमकी दिली, जर काय म्हटला, कोणाला सांगितलं, काय बोलला तर व्हिडिओ व्हायरल करेल. आता ही अनुश्री मॅडम पूर्णपणे घाबरली होती. एकतर तिला डोकं चालत नव्हतं की विद्यार्थी कसं असं करू शकतात तिच्यासोबत. ती शांत बसली. आता यांचं ज्या वेळेला पण मन करेल त्यावेळेला मॅडमला बोलवून घ्यायचे त्यांच्या रूमवरती किंवा ते स्वतः जायचे किंवा बाहेर रूमवरती करून तिथं बोलवून घ्यायचे. हे कृत्य करायचे तिघं मिळून. या मॅडमला आता हे सहन होत नव्हतं. तिने सांगायचं ठरवलं. 2 फेब्रुवारी 2026चा तो दिवस होता. सकाळचे 6 वाजलेले असतील. अनुश्री रात्री 6 वाजता झोपलेली, अजूनपर्यंत उठली नाही. त्यामुळे तिच्या घरचे उठवायला जातात तर ती उठतच नाही, पांघरून घेऊन झोपलेली होती. आता घरचे तिच्या उठवायचा प्रयत्न करत होते. नाही उठल्यामुळे तिला उठवलं, बघितलं तर जागी संपलेली होती. तिनं प्राण सोडलेला होता. डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी सांगितलं, मृत्यू घोषित केलं. पोलिसांना घटना कळाली. पोलीस आले, त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. पोस्टमॉर्टम केल्यावर समजलं की कोणीतरी त्याला मारलेला, गळा दाबून. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पूर्ण हिस्ट्री चेक केली की आता हा विषय काय असेल, कोणी आलतं का, तिचा मोबाईल नंबर चेक केला. त्यावेळेला या 3 विद्यार्थ्यांचे नंबर सापडले. व्हॉट्सअपवरची चॅटिंग सापडली. आज ये, इथं ये, तिथं ये. ही तिकडून रिप्लाय द्यायची की मला नाही होत, पण ते जबरदस्तीने बोलवायचे. तिघांना या पुराव्याच्या आधारावरती अटक केली. त्यावेळेला त्या 3 पोरांनी जी कहाणी सांगितली ती अशी होती. आता ही अनुश्री मॅडम कंटाळल्यामुळं पोलिसांमध्ये जाणार होती. त्या पोरांनी तिला एका धोक्याने बोलवून घेतलं. बंद करतो म्हणले, व्हिडिओ डिलीट मारतो, पण कोणाला सांगू नका, आमचं आयुष्य खराब होईल. आता मॅडम शेवटी विद्यार्थी आहेत म्हणल्यावर शांत बसली. त्या ठिकाणी गेली बोलवलेल्या ठिकाणी. त्या ठिकाणी त्या 3 पोरांनी तसंच केलं. आता ही अनुश्री मॅडम घरी आली रागाने. तिच्याच पाठीमागे हे तिघं आले होते. तिच्या रूममध्ये जाऊन तिला गळा दाबून मारून टाकलं. त्या ठिकाणी झोपवून दिलं आणि हे घरी जाऊन निवांत झोपले. यांना वाटलं की काय होणार आहे आपल्याला, पण कसं आहे, गुन्हा केलेला कधी लपत नाही. याची कधी ना कधी वाच्यता होतेच. तीच आता वाच्यता झाली होती. पोलिसांपर्यंत मॅटर पोचला. अनुश्रीने तिचा जीव गमावला. हे 3 पोरं अडकले. यांना तर आता शिक्षा तर होणार, पण ते बाल सुधारगृहामध्ये जातील. मेन जेलमध्ये जायला पाहिजे असे नराधम. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा.